गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या धडक कारवाईची राज्यभरात चर्चा आहे। कधी अस्वच्छ हॉटेलांना टाळं ठोकणं, कधी भेसळखोरांवरती गुन्हे दाखल करणं, कधी हॉटेलांचे परवानेच रद्द करणं, अशा अनेक कारवायांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या एफडीए प्रशासनानं आता मोर्चा वळवलाय शाळांकडे। राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवरती बंदी घातली आहे। बदलती जीवनशैली आणि जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे मुलांमध्ये लहानपणीच लठ्ठपणा, ॲनिमिया, पोषण तत्वांची कमतरता आणि लाईफस्टाईल डिसीजेसचा वाढता धोका हे विचारात घेऊन हा निर्णय झालाय। याशिवाय शाळांमधील उपाहारगृह, मध्यान्ह भोजन केंद्र, वसतिगृहातील स्वयंपाकघरं आणि शाळांना अन्न पुरवठा करणाऱ्या सर्व व्यावसायिकांकडे वैध FSI परवाना किंवा नोंदणी असणं बंधनकारक केलं गेलंय। शाळेत पिण्याचं स्वच्छ पाणी दिलं जावं आणि कचरा व्यवस्थापन प्रभावी असावं, अशा सुद्धा सूचना आहेत। आणि नियमांचं उल्लंघन झालं तर परवाना निलंबन आणि दंडात्मक कारवाईचा थेट इशारा तुकाराम मुंढेंच्या एफडीएनं दिलाय। तर अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणती तडजोड व्हायला नको हे कुणीच अमान्य करणार नाही, पण या तत्वावरती आधारित कारवाई करताना समान न्यायाचं तत्व सुद्धा पाळलं जातंय का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आज मुंबई उच्च न्यायालयानं एफडीएच्या कारवाईवरनं उपस्थित केलाय। एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द करण्याच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर बोट ठेवलं। खासगी हॉटेलांवरती जर धाडी टाकताय तर मग सरकारी कॅन्टीन, मंत्रालय किंवा मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवरती सुद्धा अशीच कारवाई का होत नाही, असा थेट सवाल न्यायालयानं विचारला। इतकंच नाही तर मंत्रालयासह उच्च न्यायालय, सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांची सुद्धा तातडीने तपासणी करावी, असे आदेश न्यायालयाकडनं दिले गेले। या संदर्भातला पाहणी अहवाल उद्या शुक्रवारी एफडीएला सादर करायचा आहे। कोणत्याही आस्थापनामध्ये कारवाई करताना तिथल्या लोकांच्या रोजगाराचा सुद्धा विचार करावा, असाही सल्ला न्यायालयाकडनं एफडीएला दिला गेलाय। पण एफडीएनं हा सल्ला इतका सिरियसली घेतला की एफडीएनं मुंबई उच्च न्यायालयातल्या उपाहारगृहाला सुद्धा टाळं ठोकलेलं आहे। उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीएनं निलंबित केलाय। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालंय असं सांगत एफडीएनं कारवाई केली आणि आता नियमांची पूर्तता होईपर्यंत इथे खाद्य विक्रीला मज्जाव असेल। सोबतच या उपाहारगृहाची नोंदणी सुद्धा झाली नसल्याचं तपासणीमध्ये उजेडात आलेलं आहे। एफडीएच्या माध्यमातून अनेक संस्थांवरती कारवाईचा बडगा उगारणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्याच विरोधात आता त्यांच्याच खात्यातनं तक्रारी समोर येऊ लागल्यात। छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेत सर्व काही आलबेल नसल्याचं म्हणत तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवर तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतलाय। खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तशी तक्रार करण्यात आलेली आहे। शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम, 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवरती परिणाम होण्याची भीती, हे सगळं काही या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। विशेष म्हणजे या तक्रार पत्रावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सह्या सुद्धा पाहायला मिळतात। पण एफडीएचा गेल्या 2 दिवसातला सर्वाधिक चर्चेतला निर्णय तो म्हणजे शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर, जाहिरातीवरती आणि मोफत वाटपावरती बंदी घालण्याचा निर्णय। हा निर्णय केवळ चिप्स किंवा कोल्ड्रिंक्स विरोधातला नाहीये, तर पुढच्या पिढीचं आरोग्य वाचवण्यासाठीचा आहे। पण जंक फूड खरंच इतकं धोकादायक आहे का आणि ही समस्या नेमकी किती गंभीर बनलेली आहे, पाहूया याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। शाळेच्या आउटर साईड ज्याला म्हणतो त्यापासून 50 मीटरपर्यंत हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर हे प्रॉडक्ट याच्यामध्ये बॅन आहेत। शाळेच्या परिसरात जंक फूड विक्रीच्या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे। जंक फूडचं अतिरिक्त सेवन म्हणजे एक प्रकारे भविष्यातल्या आजारपणांनाच निमंत्रण। या जंक फूडचा धोका लक्षात घेण्यासाठी छोटीशी आकडेवारी बघूया। 300 mlच्या कोल्ड्रिंकची एक बाटली संपवली की तुमच्या शरीरात अंदाजे 10 ते 12 चमचे साखर जाते। चिप्सचं एक मोठं पाकिट फस्त केलं की त्यासोबत 500 पेक्षा अधिक कॅलरीज तुमच्या पोटात जातात। एका बर्गर सोबत तुमच्या शरीरात 600 कॅलरीजचा इंटेक वाढतो। एक फ्रेंच फ्राईजचं पाकिट एका फटक्यात 300 ते 400 कॅलरीज वाढवतं।
आणि आठवड्यातून 4दा जंक फूडचा कोणताही प्रकार खाल्ला की वर्षाला तुमच्या शरीरात 50 ते 70 हजार अतिरिक्त कॅलरीज जमा होतात। त्यामुळे मुलं जितकी जास्त जंक फूड खातील तितकंच त्यांच्या शरीरात मीठ, साखर आणि चरबीचं प्रमाण वाढेल। आजकालच्या जंक फूडमध्ये प्रोसेस शुगर, एक्सेस सॉल्ट, ट्रान्स फॅटी ऍसिड या घटकांचा समावेश असतो, जेणेकरून लठ्ठपणा वाढत चालला आहे, मधुमेहासारखा धोका वाढत चालला आहे आणि याच्यामध्ये प्रोटीन, फायबर याची कमतरता असते। त्यामुळे शाळांमधूनच एक हेल्दी फूड, एक हेल्दी पोषण मिळणं खूप गरजेचं असतं। जंक फूडच्या सततच्या सेवनानं फक्त वजनच वाढतं असं नाही, तर अतिरिक्त साखरेमुळे मधुमेहाचा धोका वाढतो। अतिरिक्त मिठामुळे लहान वयातच रक्तदाब वाढू शकतो। फॅटचं प्रमाण वाढल्यानं हृदयविकाराचा धोका संभवतो। सतत जंक फूडच्या सेवनानं मेंदूची कार्यक्षमता कमी होते, मुलांची एकाग्रता ढासळते आणि चिडचिडेपणाही वाढतो। या सगळ्या साईड इफेक्ट्समुळे पालक वर्गातूनही एफडीएच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे। प्रत्येक पालकावरती अवलंबून आहे ना की आपण आपल्या मुलाला द्यावं की नाही न द्यावं, हे पालकावरती अवलंबून आहे। त्याच्यासाठी सरकारने केले हे चांगलंच केलं। चांगलंच आहे निर्णय, आम्ही पण त्याला पाठिंबा देऊ। सगळं बंदच केलं पाहिजे, मुलं खाऊन आजारी पडत आहेत, त्यामुळे बंदच केलं पाहिजे। हा योग्य निर्णय आहे। घेतलेला निर्णय हा योग्य वाटतोय का? हो, खूप योग्य वाटतोय, कारण का असे निर्णय घेणं गरजेचं होतं। आज कोणीतरी धाडस दाखवलं त्याबद्दल खरंच त्यांचा धन्यवाद आणि आम्ही आभार मानतो की बाबा असे स्ट्रिक्ट ॲक्शन घेतले पाहिजे आणि त्यांच्यासारखे असे बरेच अधिकारी आले पाहिजे। जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील विविध अभ्यासांनुसार आपल्या देशात शहरी भागातलं 5 पैकी 1 शाळकरी मूल लठ्ठपणाच्या समस्येनं ग्रस्त आहे। गेल्या 2 दशकात लहान मुलांमधील स्थूलतेचं प्रमाण 2 ते 3 पटींनी वाढलं। यामुळे शाळा परिसरात जंक फूडवर घातलेली बंदी एक प्रकारे पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। स्पेशल रिपोर्ट, एबीपी माझा। तर एफडीएचा चार्ज स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी सुरू केलेली धडक कारवाई राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। आपल्या कारवाईतनं मुंढेंनी राज्यातल्या हॉटेल व्यावसायिक आणि अन्न माफियांमध्ये एक प्रकारे मोठी दहशत निर्माण केली आहे। आतापर्यंत राज्यातल्या एफडीएच्या कोणकोणत्या कारवाया चर्चेत राहिल्या त्यावरती आपण एक नजर टाकूया। सगळ्यात आधी मुंबई महानगरपालिकेचं कॅन्टीन सील झालं, त्यासोबत पारशी डेअरी, रुस्तम आईस्क्रीम चर्चगेट परिसरातली, त्याचबरोबर MIG क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, RK जुहू जिमखाना, विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब आणि अपर्णा जुहू जिमखाना। तर नागपूरच्या हिरा स्वीट्सवरती सुद्धा एफडीएनं कारवाई केली। बुलढाण्याच्या शेगाव कचोरीवरती सुद्धा कारवाई झाली। छत्रपती संभाजीनगरमधल्या उत्तम मिठाईच्या दुकानात सुद्धा एफडीएची कारवाई पाहायला मिळाली। आणि आता शाळांच्या 50 मीटर परिसरात एफडीएनं जंक फूडवरती बंदी लादलेली आहे। तर एफडीएची धडक मोहीम काहींना अतिरेकी वाटू शकते, तर काहींना ती काळाची गरज वाटू शकते। शाळांभोवती जंक फूडवरती बंदी घालणं हा मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकारात्मक निर्णय, पण त्याच वेळेला मोठी हॉटेल्स, कॉर्पोरेट कॅन्टीन्स आणि सरकारी आस्थापनांवरती सुद्धा तितक्याच तत्परतेनं कठोरपणे कारवाई झाली तरच या मोहिमेवरचा विश्वास अधिक दृढ होईल। कायदा कठोर असण्यात गैर काहीच नाहीये, पण तो न्याय, पारदर्शक आणि सर्वांसाठी समान असणं हे अधिक महत्त्वाचं आहे।